माहेरला गेलं की आपल्याला कसं अगदी सुख आणि त्यामध्ये आपल्या बहिणी आल्या की त्याच्यापेक्षा जास्त सुख नाही. आणि आपण लहान असलं की त्यांना ऑर्डर द्यायला आपण रिकामच असतो. आयतं खायची ना मजा वेगळीच आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मोठ्या बहिणी असल्याच पाहिजेत आणि त्या काम ऐकणाऱ्या असल्या पाहिजेत. विशेष म्हणजे आपल्याला कामाला लावणाऱ्या नसल्या पाहिजेत. तर माझ्या बहिणीनं खास असं मटण तयार केलं आहे, सुक्कं पातळ, ते सुद्धा चुलीवर. आता अफवा चालू झाली आहे का खरोखर आहे काय माहीत नाही. गॅस संपणार आहे, गॅस मिळणार नाही, याच्या भीतीनं ना आमच्या आईच्या घरातला गॅस वाचावा यासाठी आम्ही चुलीवरच सुक्कं पातळ केलं. पण ठीक आहे, थोडंसं गॅस जळण संपलं की म्हणून थोडं गॅसवर आम्ही रस्सा वगैरे करून घेतला. पहिलंच शिजवून घेतलं आणि करून घेतलं चुलीवरच. आणि काय लागलं जबरदस्त सांगतो, ते चुलीवरचं सुक्कं पातळ मटण विषय संपला. तर करण्यासाठी खोबरं, लसूण, आलं, जिरं, तीळ सगळं बारीक करून घेतलं. आणि त्याच भगोण्यामध्ये म्हणजे काळपट झालेल्या भगोण्यामध्ये ना ती रस्सा वगैरे करतो ना त्याचा जरा विषयच वेगळा असतो बरं का. ती चवीला जबरदस्त लागतं. तर सगळा मसाला भाजून घ्यायचा, लाल तिखट घालायचं, सांबर मसाला घालायचा. हा सिक्रेट मसाला आहे बरं का. आमच्या घरामध्ये ना जेव्हा मटण करतात तेव्हा सांबर मसाला ना आवर्जून घालतात, कारण की ह्यामुळे रस्स्याला चांगली चव येते. तर इथं ना बाहेर गेल्यापासून माझ्या बहिणींना प्रत्येक गोष्ट हातात आणून देतात. ह्याचा व्हिडिओ करायची काही गरज नाही, पण आज म्हटलं चला मटण केलं आहे म्हटल्यानंतर ह्याचा व्हिडिओ का करायचा नाही, आयतं खायचं आहे, किमान व्हिडिओ तर करूया चला म्हणून इथं व्हिडिओ करायला बसले. तर इथं माझी बहीण लागली होती मसाला वगैरे भाजायचा आणि तिच्या हातचा ना प्रत्येक जेवण एक जबरदस्त असतं. 2 आहेत बहिणी. थोरली बहीण आहे ती वरच्या कामाला असते, म्हणजे इकडं तिकडं असं जास्त त्याला गडबडीचं काम जमत नाही. मधली आहे असतात त्या चॅप्टर असतात आणि आपण कसं आयत खाऊ असतो. तर मधल्या बहिणीकडनं काम करून घ्यायचं काम माझं असतं कायम, कारण की गोड बोलून वगैरे. तर तिनं रस्सा वगैरे इथं करायला घेतला आहे, गरम पाणी घातलं आहे इथं. आणि थोडंसं चुलीवर भाकरी चालल्या होत्या म्हणून आम्ही तर गॅसवर रस्सा वगैरे करून घेतला आहे. बाकीचं आहे ते आम्ही चुलीचं करून घेतलं. सुक्कं मटण शिजवून घेतलं. आणि जेव्हा आपण हे करतो चुलीवर जेव्हा करतो ना त्याची चव वेगळी असते. धूर वगैरे गेला असतो त्यात आणि चुलीवरचा जाळ आणि वेगळंच वातावरण असतं. इथं बघा सुक्कंसुद्धा केलं आहे, ह्याचंसुद्धा तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. मटण भरपूर असं सुक्कं केलं होतं, कारण की सगळी बहिणी भावंड आम्ही जमले होतो, त्यामुळे सगळ्यांना पुरलं पाहिजे ना. तर इथं चुलीवर चांगला फार जाळ लागला आहे. आणि आता इलेक्ट्रिक शिगड्या निघले आहे, चार्जिंग लावायचं आणि जळण घालायचं, फुकणी बंद, म्हणजे अजिबात कष्ट करायचं नाही, आपापच त्याला वारं लागलं जातं. आणि गॅसपेक्षा सुद्धा जोरात अशी चूल पेटली जाते, लगेच चट सगळा स्वयंपाक तयार होतो. बघू शकताय सुक्कं पातळ किती छान झालं आहे. आणि जळणसुद्धा आमच्या वडिलांनी फोडून कष्टाने दिलतं. तर पुरी ना स्वयंपाक करायचं म्हटलं की आई वडील एकदम हरकून खुश होतात. आणि असं चुलीवर म्हटलं तर काय बोलायचं कामच नाही. तर मसाला अगदी भाजून घेतला, लाल तिखट घातला, ह्यामध्ये मीठ घालायचं चवीपुरतं, चांगलं तर्री असतो तीन मसाला भाजून घेतला, थोडंसं पाणी ॲड केलं आहे. तर इथं आहे ते सुक्कं पातळ मी दाखवायचं कारण म्हणजे चुलीवरचं बघतात आणि ज्यांना नॉनव्हेज लवर आहेत ना त्यांना ना हा व्हिडिओ बघितला ना त्यांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि खाल्ल्यासारखं वाटतं बरं का. तर प्रत्येकाच्या फिलिंग ह्या वेगवेगळ्या असतात नॉनव्हेज खाणाऱ्यांच्या. तर इथं आपला मसाला चांगला भाजून घेतला आहे, त्यामध्ये सुद्धा सांबर मसाला घातला आहे बरं का. छान असा मसाला रट शिजवून घेतला. तर तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुम्हाला घरामध्ये मटण पुरत नसेल तर मसाला जास्त वापरायचा आणि मटण पुरवठा करायचा. यात्रेमध्ये तर शक्यतो तसाच असतं, कांद्याचा जास्त वापर करतात, मसाला जास्त घालतात आणि फोड्या कुठं तरच भेटतात. असं तक्रार बऱ्याच लोकांची असते की आम्ही इथं खायला गेलतो आणि मसालाच वाढला होता. तर तुम्हाला सुद्धा घरामध्ये ना तुम्हाला मटण कमी आणलं असेल तर मसाला जास्त वापरायचा, कांदा भरपूर वापरायचं, मग काय आपलं जितकं पाहिजे तेवढं सुक्कं तयार होतं बरं का. तर आम्ही तसं नाही केलं, मसालासुद्धा तेवढाच आणि मटणसुद्धा भरपूर होतं. आणि दिसताना काय लाल भडक मटण आणि मटण आणि रस्सा दिसत होता बरं का. एकदम अशी चटणीसुद्धा नवीन होती आणि नवीन चटणीचं मटण अगदी लई भारी लागत होतं बरं का.